पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 4 इयत्ता 4थी. पहा, वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करतो. 26वा प्रश्न. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवावेत? म्हणजे उत्तर 3 येईल. पहा, किती वेळा मिळवायचे? तर 20 वेळा. 20/7 7 म्हणजे 20 अधिक 1 किती झाले? 21. म्हणून 7 21 म्हणजेच उत्तर येते 3. 27वा प्रश्न. 3 स्टार 7 स्टार या 4 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 693 आहे. तर पहा, या ठिकाणी जर आपण 7 दिले तर पहिल्या 7ची किंमत होते 700, दुसऱ्या 7ची किंमत होती फक्त 7. म्हणून 700 मधून ते 7 गेले, खाली किती राहिले? 693. म्हणून या ठिकाणी 7 हा अंक पर्याय क्रमांक 4. पुढे 28वा. 17 सहस्र अधिक 40 दशक अधिक 57 एकक बरोबर किती? आता त्याचं स्थान मांडायचंय आणि त्या ठिकाणी त्याची बेरीज करायची. तर त्या ठिकाणी त्याची बेरीज येते 17,457 पर्याय क्रमांक 1. आता पुढे 29वा. 99,000 म्हणजे किती? तर 99,000 म्हणजे किती? तर हे सगळे पर्याय बरोबर येतं. 990 शतक, 9,900 दशक आणि 99 सहस्र म्हणजे सर्व पर्याय बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. प्रश्न 30वा. 5073 हे अंक वापरून लहानात लहान संख्येला 3 ने निशेष भाग दिल्यास कोणती संख्या येईल? आता आपण याची लहानात लहान संख्या आपल्याला सगळ्यांना माहिती कशी तयार करायची. तर त्या ठिकाणी 3057 याला 3 ने भाग द्यायचा. बाकी या ठिकाणी उत्तर येते 1039 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 1019 हे उत्तर येते. पहा त्या ठिकाणी. 31वा प्रश्न. एका उदाहरणात भाजक 7 भागाकार 26 व बाकी 2 तर भाज्य संख्या किती? तर मध्ये कोणती संख्या आहे? तर त्या ठिकाणी पहा 184 संख्या आहे, त्याला भाग देऊन पहा बरोबर तेवढं उत्तर येते. 32वा प्रश्न. 27 नंतर येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या क्रमिक विषम संख्यांची बेरीज किती? आता 27 नंतर येणारी दुसरी संख्या आहे 31 आणि चौथी संख्या आहे 35. याची बेरीज किती येते? 66. किती येते? 66 म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 33वा प्रश्न. एक तुम्हाला संख्या दिल्यात आणि आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी क्षच्या जागी कोणती संख्या येईल? तर पहा, पहिले 5 आणि 10 याच्यामध्ये कितीचं अंतर आहे? तर 5चं आहे. म्हणजे प्रत्येक याच्या 7 आणि 12 मध्ये 5चं आहे. तसं 11 आणि क्ष मध्ये 5चं अंतर आहे. म्हणजे किती? 11 नंतर 5 मोजायचं म्हणजे 16. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या क्रियेचे उत्तर भिन्न आहे? तर पहा, या ठिकाणी सगळ्याचं उत्तर 17 आहे आणि याचंच उत्तर काय आहे? चौथ्याचं जे उत्तर आहे ते येते या ठिकाणी वेगळं उत्तर येते. 12 96 3 93 आणि सगळ्याचं उत्तर येते 17. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर भिन्न आहे. 45 या संख्येचा सर्वात मोठा विभाज्य कोणता? आता कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक विचारला का आहे तीच संख्या असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढं 36वा प्रश्न. एका सहलीसाठी पहा 25,520 रुपये वर्गणी गोळा केली आणि प्रवासासाठी 18,350, जेवणासाठी 5,659 रुपये खर्च केले आणि उरलेले जे पैसे आहेत ते कुणाला दिलेले आहेत? अंधसंस्थेला. तर किती दिले उरलेले अंधसंस्थेला पैसे? तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? प्रवासासाठी आणि जेवणासाठी किती खर्च केलेत? 24,009 आणि ते तुम्हाला काय करायचे? त्या 25,520 मधून काय करायचे? वजा करायचे. म्हणजे उत्तर येईल आपलं 1,511 म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 37वा प्रश्न. घडणीचा प्रश्न आहे. पीच्या समोर
पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येईल? तर आपण घडणीचं प्रात्यक्षिक पाहिलं होतं, व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये कोणतं येईल? तर क्यू येते. पहा पर्याय क्रमांक 1. 38वा प्रश्न. आता हे आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्यात त्याच्यामध्ये सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये सोपे प्रश्न आहेत, त्याला वेळ न घालवता आपण थोडंसं फास्ट घेतो. 3 स्टार 8 गुणिले 7, तर याच्या जागी कोणता अंक येतोय? 4 हा अंक येतोय. म्हणजे त्या ठिकाणी बरोबर ते उत्तर आपल्याला येते. पुढे पहा. रामरावांनी दुपारपूर्व 9 वाजता शेत नांगरायला सुरुवात केली. दुपारनंतर 1:30 वाजता जेवण करण्यासाठी घरी गेले. ते एकूण किती वेळ काम केलं? तर 9 नंतर मोजायचंय. 10, 11, 12 आणि 1 आणि वरचा अर्धा तास म्हणजे 4.5 तास. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. कोणत्या आकृतीत किरणांची संख्या कमी आहे? लगेच दिसतंय. पहा शेवटच्या ह्याच्यात चौथ्या ह्याच्यात किरणच नाहीये. पर्याय क्रमांक 4. आता 2041वा प्रश्न आहे. पहा 2010 ला शुक्रवार आहे, त्या शेवटी म्हणजे वर्षाच्या शेवटी. तर पहा वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला कोणता वार होता? शुक्रवार. तर 2011च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल? तर पहा आपण 1, 8, 22, 29 ही ट्रिक तुम्हाला सांगितलेली, बरोबर की नाही? मग 31 तारखेला शुक्रवार, तर 1 तारखेला कोणता वार राहील? शनिवार राहील, बरोबर ना? मग 1 तारखेला शनिवार आहे, तर जानेवारी महिन्यात किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. म्हणजेच 29 तारखेला देखील शनिवार राहील. मग रविवार 30 तारखेला आणि 31 जानेवारीला कोणता राहील? सोमवार. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 येईल. किती येईल? पुढं एक अपूर्णांक दिलाय आणि उतरता क्रम लावला असता कोणत्या क्रमांकावरील वजाबाकी 1/9 येईल? तर त्या ठिकाणी पहा दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरचा म्हणजे 8/9 वजा 7/9 याचं किती येते उत्तर? 1/9 म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका 43वा एका समभुज त्रिकोणाची परिमिती 30 सेमी असल्यास त्याच्या 2 बाजूंच्या लांबीची बेरीज किती? पहा परिमिती त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे, म्हणजेच एक बाजू किती आहे? परिमिती सूत्र काय आहे? 3 कोणांची बेरीज. म्हणजे एका बाजूची बेरीज किती आली? 10. मग त्यांनी विचारले 2 बाजूंच्या लांबीची बेरीज किती? म्हणजे 2 बाजूंची लांबी किती झाली? 20 सेंटीमीटर. किती झाली? 20. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी किती? 4. पुढं बघा 29 छेद टिंब म्हणजे स्टार दिले. तर एक छेदाधिक अपूर्णांक आहे, तर त्या अपूर्णांकाचा छेद किती? छेदाधिक म्हणजे काय रे? ज्याचा अंशापेक्षा छेद मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो? छेदाधिक. आता या ठिकाणी सगळे काय दिले? तर 29 दिले आणि त्याच्यापेक्षा छोटे दिलेत आणि फक्त 31च मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येईल आणि तो छेदाधिक होईल. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. तशा पद्धतीने करायचं आहे. 8 गुणिले 5 अधिक 2 8 45 अधिक 2 42/8 आणि याची बेरीज दोन्हीची किती आली? 67/8 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढं 46वा खालीलपैकी कोणत्या आकृतीचा पाव भाग रंगविलेला आहे? पाव म्हणजे काय रे? 25% म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 47वा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय. आता सगळं काय दिलेलं आहे? लांबी कशात मोजतात? वस्तुमान कशात? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे? धारकता व लिटर. याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 48वा अपूर्णांकाचं उदाहरण दिलंय आणि अपूर्णांकातील किमतीने सर्वात मोठ्या असणाऱ्या अपूर्णांकाचे वाचन कसे करणार? आता या ठिकाणी ज्याचा छेदापेक्षा छेदामध्ये अंशामध्ये सगळे सारखे येतं आणि छेद वेगवेगळे येतं, म्हणजे ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा, म्हणून पर्याय क्रमांक 3 7/8.
पुढं पहा, पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे त्या आकृतीचे काय असतं रे? क्षेत्रफळ असतं, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढं पहा 50वा प्रश्न. बाळासाहेबांनी आपल्या मालकीच्या जागेपैकी 3/11 जागा शाळेच्या इमारतीसाठी व 1/11 शाळा खेळाच्या मैदानासाठी देणगी दिली, तर त्यांच्याकडे किती जागा शिल्लक राहिली? याच्यावर देखील प्रश्न येतोच. 3 + 4 किती झाले? 3 + 1 4 झाले. आणि आपल्याला 11 होण्यासाठी किती बाकी आहे? तर 7/11 किती? 11, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी किती येईल? 2. पुढं पहा 67,538 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील संख्येची विस्तारित मांडणी देवनागरी संख्या चिन्हात कशी कराल? आता आपल्याला सगळ्यांना येतं हे. पर्याय क्रमांक 3 दिले पहा तिथं. देवनागरी म्हणजे मराठीमध्ये. आता रोहिणीकडे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, प्रत्येकी 5 नाणी येतं. तर याचं काय करायचं आहे आपल्याला? 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे 5 रुपये, 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे 10 रुपये, 1 रुपयाची 5 रुपयाची 5 नाणी म्हणजे 5 5 25, त्याची बेरीज किती होती? 40. आणि मग 10 रुपयाच्या किती नोटा घ्याव्या लागतील तेव्हा 100 रुपये होतील? तर पहा 10 रुपयाच्या 6 नोटा घेतल्या तर 60 रुपये होतात. मग 60 आणि 40 किती झाले? 100, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल. आता सोबतच्या आकृतीतील चौरस व त्रिकोणांची अनुक्रमे संख्या किती? काय करायचंय? नंबर द्यायचे 1 आणि 2. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, म्हणजे किती झाली? 5, बरोबर ना? त्या चौकोनात हे लिहिल्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. पहा त्रिकोणही 5 येत आहेत आणि त्या ठिकाणी चौरसही 5 येते. पुढे दिले शेजारील आकृतीत न हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि प्रश्न विचारलाय तर व्यास कोणता? तर जो केंद्रबिंदूतून जातो त्याला व्यास म्हणतात. म्हणजे कोणता गेलाय? प आणि म. पर्याय क्रमांक 4. पहा एक तुम्हाला सांगितलंय की उदाहरण दिले. जुलै महिन्यात महेशने 18 दिवस वर्तमानपत्र विकत घेतले. त्या वर्तमानपत्राची किंमत दरवर्षी 2 रुपये 50 पैसे आहे. जुलै महिन्यातील वर्तमानपत्राचे बिल देण्यासाठी महेशने वर्तमानपत्र विक्रेत्यास 500 रुपयाची नोट दिल्यास तो महेशला किती रुपये परत देईल? पहा 2 रुपये 50 पैसे गुणिले 18 करायचं. त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला येतंय पहा 45 रुपये, म्हणजे 45 रुपये येते. ते 500 रुपयातून वजा करायचे म्हणजेच आपलं 455 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पुढं भागाकार दिलाय आणि विचारले बाकी किती येते? तर 3 येते. भागाकार गुणाकार सगळ्यांना येतोय. आता या ठिकाणी रिकाम्या चौकटीत कोणतं चिन्ह आहे? 57वा प्रश्न. तर पहिल्याची बेरीज केल्यावर 70,555 येते आणि दुसऱ्या याची बेरीज केली तर 70,550, म्हणजेच पहिल्या याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पहा पुढे तुम्हाला चित्ररूप माहिती दिली. पहा तुम्हाला प्रमाण विचारलं जातं. 1 फूल बरोबर 3 फुलं झाडे. मग त्या ठिकाणी जास्वंद 58वा प्रश्न. जास्वंदीच्या फुलझाडाच्या संख्येस 2 ने भागले असता येणाऱ्या फुलझाडांच्या संख्येत सदाफुलीच्या फुलझाडांची संख्या मिळवली असता किती उत्तर येईल? तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? तर जास्वंदाचे जे फुलं येतं तर ते किती फुलं येतं ते आपल्याला पाहायचंय. त्या ठिकाणी पहा जास्वंदाचे फुलं आहेत 8. मग 8 त्रिक 24, 24ला 2 ने भागायचं म्हणजे उत्तर येतंय 12. आणि त्या ठिकाणी सदाफुलीची किती आहेत? 5. मग 5 त्रिक 15, 12 आणि 15 27, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 येते. पहा आता गुलाबाच्या फुलझाडांची संख्या किती? तर किती आहेत गुलाबाचे? 10 आहेत. 10 गुणिले 3, 10 3 30, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी उत्तर येते 3. 30 उत्तर येते, बरोबर. पुढं पहा 10 ते 25 संख्या दरम्यान येणाऱ्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? लक्षात ठेवायचे 10 ते 25 म्हणजे 11, 13, 17, 19 आणि 23 यांची जी उत्तर येते ते येते 83. यांची बेरीज करायची म्हणजे पर्याय क्रमांक 4. पहा 61वा प्रश्न. संख्या दिल्यात आणि या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास कोणत्या क्रमांकावरील संख्येस 5 ने निशेष भाग जातो?
आता काय करायच्यात ह्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्यात आणि कोणत्या क्रमांकावरील संख्येस 5 ने निशेष भाग जातो. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्याला काय करतो, निशेष भाग 5 ने जातो. मग या ठिकाणी 0 कुठे रे, पहिल्याच आहे 95,900 आणि तीच काय आहे, ती 4 नंबरला संख्या येते तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला 5 ने भाग जातोय म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी चौथ्या क्रमांकाच्या संख्येवर, म्हणजे ती त्या ठिकाणी जर चढता क्रम लावला तर ती चौथ्या क्रमांकावर जाते म्हणून त्याला काय म्हटलं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते आता पुढे 62वा प्रश्न दिलाय, त्या ठिकाणी तुम्हाला परत चढत्या क्रमाचा प्रश्न आलाय. तर विचारलंय की चढत्या क्रमाने मांडले असता दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येमधील शतक आणि शतक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती. तर त्या ठिकाणी पहा आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येते, तर 41,628 ही संख्या येते. तर त्या ठिकाणी शतक स्थानावर काय आहे, 6 आहेत, म्हणजे 600ची काय येईल, म्हणजे 6 या अंकाची स्थानिक किंमत 600 येते म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढं पहा 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यामध्ये 2 अंकी संख्या ह्या 1 अंकी संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर पहा कितीने जास्त येतात, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1 ते 9 पर्यंत एक अंक आहे आणि तिसरा 100 म्हणजे 90 ने जास्त येतात, पर्याय क्रमांक 1. पुढे 65वा सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील. पहा तुम्ही खाली 10 आलेत तर आपण कोणती संख्या टाकून पाहिजे, तर पर्याय क्रमांक 4 टाकून पहा, बरोबर उत्तर येते. पुढे वजाबाकी दिली 65वा प्रश्न, याची वजाबाकी आता सगळ्यांना येते, पर्याय क्रमांक 4. पुढे एक प्रश्न विचारलाय तुम्हाला, गौरवने 17,623 रुपयाचा संगणक, 6,358 रुपयाचा प्रिंटर आणि 2,930 रुपयाचा स्कॅनर, 1,857 रुपयाचे नेट सेंटर काय केलंय, विकत घेतलंय. तर गौरवने एकूण किती रुपयाची, म्हणजे सगळ्याची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. तर किती येते बेरीज, 28,768. व्यवस्थित बेरीज करायची, मांडणी व्यवस्थित करायची बेरीज करताना, म्हणजे ते उत्तर बरोबर येतं, पर्याय क्रमांक 2. पहा 67वा प्रश्न, राहुलने एका हारात 1.25 डझन फुले ओवून 40 हार बनवले, करणने तितक्याच फुलांचे 25 हार बनवले, तर करणने एका हारात किती डझन फुले ओवली. पहा हे थोडंसं सुटसुटीत मांडून घ्यायचं म्हणजे हे उत्तर चुकत नाही. पहा 1.25 डझन म्हणजे किती, 1 डझन म्हणजे 12 आणि 1.25 डझन म्हणजे किती, 15 फुलं एका याच्यात ओवली, म्हणजेच किती झाले, 15 फुलं एका याच्यात ओवल्यानंतर आपल्याला 600 काय झाले फुलं मिळाले, म्हणजे 600 फुलांचे 40 हार बनवले आणि तितक्याच फुलांचे म्हणजे 600 भागिले 25 करायचं, तर आपल्याला उत्तर येते 24. म्हणजे 24 म्हणजे त्यांनी विचारले का किती, तर करणने एका हारात किती डझन, डझन म्हणजे 12 डझन, 12 फुलं म्हणजे 1 डझन, म्हणजे 24 उत्तर आले, म्हणजे 12 दुनी 24 म्हणजे 2 डझन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पहा पुढे 68वा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान कोणते ते ओळखा. तर कोणतं विधान योग्य आहे, तर 3 उदाहरण योग्य येतं आणि एक चुकीचं आहे. पहा काटकोन त्रिकोण हा त्रिकोणाचा बाजूवरून होणारा प्रकार आहे, हे उदाहरण चुकीचं आहे, बाकी सगळे विधान बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढे 69वा, 2 समद्विभुज त्रिकोणाच्या असमान बाजू एकमेकीस जुळवल्यास त्या तंतोतंत जुळल्या असता निश्चितपणे खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल. तंतोतंत म्हणजे पूर्ण तीनही बाजू समान, तो कोणती होती मग, समभुज चौकोन, पर्याय क्रमांक 1. 70वा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधाने किती आहेत. तर पहा या ठिकाणी अयोग्य विधाने किती आहेत, 2 ही अयोग्य विधाने आहेत. पहा कोणती, तर त्या ठिकाणी पहा 2 अ आणि ब हे 2 हे आहेत अयोग्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2. 71वा प्रश्न,
खालीलपैकी सममित होऊ शकणारा अंक कोणता? सममित म्हणजे दोन्ही भाग सारखे होतात. कोणता आहे तर 8. पर्याय क्रमांक 1. पुढे दिले एका आयताची परिमिती 28 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 48 चौसेमी आहे, तर त्या आयताची लांबी रुंदी अनुक्रमे किती? आता 28 परिमिती 28 आहे, तर आपल्याला लांबी रुंदी काढायची. पहा किती दुने 28 तर 14 दुने 28, बरोबर ना. आणि परिमितीचं सूत्र काय आहे? 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी, म्हणजे 14 दुने 28. म्हणजे या खालच्याची बेरीज किती आली पाहिजे? 14 आली पाहिजे. तर कोणत्या याची येते 14? 6 आणि 8, 8 आणि 6 14. पर्याय क्रमांक 4. 73वा एक आकृतिबंध दिलाय आणि तो पूर्ण करण्यासाठी दिले. फक्त काय करायचं? पहा चौकोन आहे तो फिरवायचा. पहिल्या याच्यात चौकोन वर आहे, दुसऱ्या याच्यात खाली आलाय, तिसऱ्या याच्यात पुढे गेलाय आणि चौथ्या याच्यात पुढे गेलाय वर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहत असं. 74वा प्रश्न. एका गवळ्याकडे पावणे 10 लिटर दूध होते. तर पावणे 10 लिटर दूध म्हणजे किती रे? 9.750 मिली. त्याच्यानंतर मालतीताईकडं त्यांनी त्या दुधातलं पावणे 10 लिटरमधलं 1.25 लिटर म्हणजे 1.250 लिटर मालतीताई दिलं. पावणे 2 लिटर दूध 1.1 लिटर 750 सखूताईंना दिलं, सखू वहिनींना. नंतर 4.25 लिटर म्हणजे 4 लिटर 250 मिली हे केदार काकांना दिलं आणि उरलेलं शेखररावांना दिलं. तर ह्या सगळ्याची बेरीज केल्यावर मालतीताईंना, सखू वहिनींना आणि केदार काकांना किती दूध दिलंय? 7 लिटर 250 म्हणजे 7.25 लिटर. आणि उरलं किती मग? ते 9 ते पावणे 10 लिटरमधून हे 7.25 लिटर दूध मायनस केलं तर खाली उरतंय 2.5 लिटर दूध म्हणजे 2.500 मिली लिटर. हे कुणाला दिलं? शेखर काकांना. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आले. पहा लिहून घ्यायचं ते किती गेले किती राहिले. पुढे 75वा शेवटचा प्रश्न. 1 किलोग्रॅम अधिक 200 डेकाग्रॅम बरोबर किती? आता याच्यावर सुंदर व्हिडिओ बनवलाय. किलो, हेक्टर, डेका, डेसी, सेंटी याच्यावर बनवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून समजून घ्या. आणि या ठिकाणी जे उत्तर आहे ते पहा. या ठिकाणी 3 किलोग्रॅम, 3000 ग्रॅम आणि 300 हेक्टोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम बरोबर किती? 1000 ग्रॅम. हे शिकलोत ना आपण. त्यानुसार याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण गणिताची जर प्रश्नपत्रिका पाहिली तर क्रिया व्यवस्थित केल्या तर प्रश्न चुकत नाही, उत्तर व्यवस्थित येतं.